10वी 12वी किंवा पदवी स्तरापासून UPSCची परीक्षेची तयारी करताना कोणती पुस्तके वापरावीत, त्यातल्या त्यात प्रिलिम्स हा पहिला टप्पा आपण जेव्हा त्याला सामोरे जातो तेव्हा GS साठीची कोणती पुस्तके वापरावीत ते आपण पाहूयात. इतिहासाबाबत बोलत असताना NCERTचं इंडियाज एन्शंट पास्ट हे पुस्तक, NCERTचं 11वी 12वीचं थीम्स ऑफ इंडियन हिस्ट्री, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया हे स्पेक्ट्रम पब्लिकेशनचं पुस्तक, सतीश चंद्र यांचं NCERTचं हिस्ट्री ऑफ मेडिएवल इंडिया हे पुस्तक. भूगोलाबाबत बोलत असताना फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्राफी हे NCERTचं पुस्तक गरजेचं आहे. 11वी NCERTचं इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट हे पुस्तक, NCERT 12वीचं ह्युमन जॉग्राफी, GC लिओंग यांचं फिजिकल अँड ह्युमन जॉग्राफी ही पुस्तकं भूगोलासाठी, म्हणजे NCERTची सगळी पुस्तकं यासाठी महत्वाची आहेत. इकॉनॉमीसाठी इंडियन इकॉनॉमी हे रमेश सिंग यांचं पुस्तक, त्याचबरोबर दत्त सुंदरम यांचं सुद्धा इंडियन इकॉनॉमीवरचं पुस्तक. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही 11वी 12वीची NCERTची पुस्तकं. सध्या लेटेस्ट प्रसिद्ध झालेला इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया हे पुस्तक, त्याचबरोबर या वर्षीचं युनियन बजेटच्या हायलाइट्स याचं वाचन इकॉनॉमीसाठी गरजेचं आहे. एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजीसाठी एन्व्हायरमेंट नावाचं जे पुस्तक आहे ते सुप्रसिद्ध पुस्तक, ते वाचावं. त्याचबरोबर NCERTची 11वी 12वीची पुस्तकं या ठिकाणी उपयुक्त ठरतील. चालू घडामोडींसाठी आपण न्यूजपेपर वाचणं जसं महत्त्वाचं म्हणतो, म्हणजे द हिंदू सारखा पेपर असेल, टाइम्स ऑफ इंडिया सारखा पेपर असेल, योजना मासिक असेल, मनोरमा इयरबुक सारखं वाचन आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर ऑनलाईन मेथडनी ज्या करंट हॅपनिंग्सबद्दलच्या गोष्टी आहेत त्या आपण सातत्याने दररोजच्या दिवशी वाचणं गरजेचं आहे. जनरल सायन्ससाठी आपल्याला इयत्ता 6वी ते 10वी पर्यंतची NCERTची सगळीच्या सगळी पुस्तकं मुखोद्गत असणं गरजेचं आहे. सायन्स रिपोर्टर सारखं मॅगझिन सुद्धा आपण सातत्याने वाचलं पाहिजे. नकाशा संदर्भात प्रश्नांसाठी ऑक्सफर्ड किंवा ब्ल्यू ट्रॅक ॲटलास याबद्दलचं वाचन अपेक्षित.